समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपण कितीही चांगले असलो, आपण समाजामध्ये कितीही चांगले वागलो, आपण आपल्या घरामध्ये कितीही चांगले राहिलो, तरीही आपल्या आयुष्यात असा एक तरी व्यक्ती असतो जो आपल्याला सतत त्रास देतो. आपल्या आयुष्यात असा एक तरी व्यक्ती असतो जो आपल्याशी शत्रुत्वाने वागतो. बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, पण बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहितीही नसतो. बघा, जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या शत्रूचा त्रास होतो, आता शत्रू त्रास कसा ओळखावा? तर सगळं चांगलं चालू असताना अचानक एखादा अपघात घडतो, कुठेतरी छान यश मिळते, प्रगती होतीये, पण काहीच दिवसात किंवा काहीच क्षणात ती प्रगती थांबते. सतत मिळणारं यश कुठेतरी मागे पडायला लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामात अडचण किंवा विघ्न यायला लागतं. व्यवस्थित असता तुम्ही, पण अचानक आजारपण येतं. तेव्हा समजून जा, कुणीतरी नजर लावते, कुणीतरी तंत्रमंत्र करते, तुम्हाला मागे खेचण्यासाठी कुणीतरी काळी जादू करते. आता हे सगळं म्हणजे काय? तर शत्रुबाधा. कित्येक वेळा समाजात एखादा व्यक्ती आपला अपमान करतो, आपलं खच्चीकरण करतो, समाजामध्ये सतत आपल्याला नावं ठेवतो. जेव्हा या गोष्टी आपल्यासोबत घडतात तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो. म्हणजे आपल्याला आतून तोडण्याचं काम सुद्धा आपला शत्रू असतो. म्हणजे आपल्याला आतून तोडण्याचं कार्य सुद्धा एखादा शत्रू आपल्यासोबत करत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला तो शत्रू परफेक्ट माहिती असतो की हाच माझा कलिक त्रास देतोय, माझा बॉस त्रास देतोय, माझ्यासोबत मला मैत्रीण म्हणते पण हीच मला सतत त्रास देते, माझ्या कामात अडचण आणते, मला नजर लावते. आपल्याला माहिती असतं, पण ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी जो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडवतोय, त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी काय करावं ते कळत नाही. बघा, तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला माहिती असणारा किंवा माहिती नसणारा जो कुठला शत्रू तुमच्या आयुष्यात आहे, त्याचा नाश करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. या उपायाने तुम्हाला लागलेली नजरबाधा, सतत कामात येणारी विघ्न, अडथळे, अडचण, आजारपण, सतत होणारे क्लेश असतील किंवा कामात येणारं अपयश असेल, काहीही असेल तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला त्रास देते, ते सगळंच्या सगळं संपेल. हा उपाय केल्यानंतर शत्रुबाधा कायमची दूर होईल. जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देतो, विघ्न आणतोय, तो अक्षरशः तुमच्या पायाशी आहे. बघा, मी आता तुम्हाला 2 उपाय सांगतेय. तुम्हाला शक्य तर दोघांपैकी 2 करा, शक्य झालं तर दोघांपैकी 1 करा. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा घरामध्ये खूप क्लेश होतात, जिथे घरात प्रेम, आनंद सगळं छान असतं, पैसा असतो, सगळं असतं, पण अचानक घरामध्ये एखादी दरी येते, म्हणजे घरामध्ये विघ्न येतात, घरात क्लेश व्हायला लागतात, घरात भांडणं होतात, तेव्हा समजून जा, कुणीतरी घराला नजर लावली. घराच्याच बाहेरचा असा कुणीतरी व्यक्ती आहे जो तुमच्या घरात शत्रुत्व आणतंय. त्यासाठी काय करायचं? प्रत्येक शनिवारी, आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आपल्या घराच्या दक्षिण भागात, आपल्या घराचा जो दक्षिण भाग आहे, त्या दक्षिण भागामध्ये एक मातीची पणती किंवा एखादं छान भांडं ठेवा. त्यामध्ये 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा. त्याच्यावरती एक चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी घाला आणि त्याच्यामध्ये एक रुईचं पान ठेवा. पांढरी रुई, सफेद रुई जी असते त्या रुईचं पान ठेवा. जे पान रुईचं तुम्ही ठेवलेलं आहे त्याला गाईचं तूप लावा आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा 2-4 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा. हे सगळं घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आता सगळं पेटेल, प्रज्वलित होईल असं नाही, पण थोडासा जरी धूर निघाला, त्या पानाला थोडासा जरी शेक बसला आणि त्यातून थोडा जरी गंध आला, समजून जा की घरात असणारे क्लेश, कलह थांबणार, घराला लागलेली नजरबाधा दूर होणार, तुमच्या घरात असणारी जी काही भांडणं आहेत ती सगळीच्या सगळी थांबणार. पण फक्त एक शनिवार हा उपाय नाही करायचा, तर कमीत कमी तुम्हाला 3 महिने हा उपाय करायचा आहे. या शनिवारी, पुढच्या शनिवारी, पुढच्या शनिवारी. बघा, काहीही खर्च नाही, काही पैसे लागणार नाही, काही नाही, फक्त 5 मिनिटाची मेहनत. या 5 मिनिटांनी तुम्हाला सांगते, तुमच्या घरातली असंख्य भांडणं थांबून जातील, घरात एकोपा येईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी काही शत्रुत्व बाधा आहे ही पूर्णतः नष्ट होईल. जेव्हा तुमच्या घरामध्ये अचानक अपघात घडतात, घरामध्ये एखादं विघ्न येतं, सतत तुमच्या मागे एखादं आजारपण लागतं, पैसा टिकत नाही, तुम्हाला माहिती की लक्ष्मी बांधली आहे, कुणीतरी माझ्या घराला काहीतरी करणी केली आहे,
किंवा काहीतरी माझ्या घरात केलंय, तुम्हाला कळतंय पण ते समजत नाही, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अमावस्येला, कुठल्याही पौर्णिमेला किंवा कुठल्याही मंगळवार, शनिवार, अमावस्या, पौर्णिमा 4 पैकी कुठल्याही तिथीला एक नारळ घ्यायचा आहे. पाणी असणारा एक छान नारळ घ्यायचा आहे. जो नारळ तुम्ही घेतलेला आहे तो स्वच्छ असावा, पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्या नारळाच्या वरती एक काळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे. एक काळ्या रंगाचा धागा 7 वेळा धागा बांधा, शेवटी त्याला गाठ मारा आणि आता हा नारळ मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरता घ्या. वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायचा. नारळ उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर गेल्यानंतर हा नारळ त्या धागा सोडायचा नाही, काहीच नाही, तसाच तो नारळ एखाद्या दगडावरती आपटायचा आणि फोडायचा. नारळ फुटल्यानंतर त्याचे 2 तुकडे होतील. आता हे दोनही तुकडे जे आहेत हे क्रॉस फेकून द्यायचे, एक या दिशेला आणि एक या दिशेला. अशा पद्धतीने दोनही नारळाचे भाग फेकायचे. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग पुढचं कार्य करा. हा उपाय जर तुम्ही कुठल्याही अमावस्येला, पौर्णिमेला, शनिवारी किंवा मंगळवारी केला तर पुढच्या 24 तासातच रिझल्ट येईल. घरात येणारी जी काही बाधा आहे, नकारात्मकता आहे, ती कुठेतरी तुम्हाला संपताना दिसेल. घरामध्ये वाटणारी भीती कुठेतरी कमी होताना दिसेल. घरात शांतता येईल, सुख येईल, समृद्धी येईल आणि आनंद येईल. आता मी तुम्हाला पुढचा खूप महत्त्वाचा उपाय सांगते. हा उपाय आहे मीठ आणि हळदीचा. तुम्हाला आठवड्यातील सोमवारी, मंगळवारी, शनिवारी, गुरुवारी किंवा मग सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार, समजा या 4 पैकी नाही तुम्हाला इतर वारी करायचं आहे तर तुम्ही इतर वारी सुद्धा हा उपाय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये 1 चिमूटभर मीठ घ्यायचं आहे. खड्यांचंही घेऊ शकतात किंवा बारीक मीठ तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते मीठ घ्या आणि त्या मिठामध्ये एक अर्धा चमचाभर हळद घ्या. आपण जी पूजेला हळद वापरतो किंवा घरामध्ये जी कुठली हळद असेल, तुम्ही कुठलीही चालेल. हळद आणि मीठ दोनही गोष्टी एकत्रित उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे. हाताची मूठ बंद करायची आहे. तुमचा जो कोणी शत्रू आहे, जो तुम्हाला खूप त्रास देतोय, घरातला असेल, बाहेरचा असेल, जवळच्या नात्यातला कुठलाही, त्याचं नाव घ्यायचं आहे. 21 वेळा त्याचं नाव घ्या. आता समजा माझा शत्रू आहे सोहम, तर मी म्हणणार सोहम 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 सोहम. तुम्हाला शत्रू माहिती पण त्याचं नाव माहिती नाही तर तुम्ही सर्व शत्रू सर्व शत्रू सर्व शत्रू सर्व शत्रू सर्व शत्रू हे म्हणू शकता. जे काही नाव घ्यायचं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळद आणि मीठ जे आहे हे घट्ट मुठीमध्ये दाबून स्वतःवरून 7 वेळा ओवाळायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. स्वतःवरून तुम्हाला 7 वेळा हे असं ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 वेळा हाताची मूठ ओपन करायची, 3 वेळा याच्यावरती फुंक मारायची. फुंक मारल्यानंतर तुम्हाला एकच डोक्यात ठेवायचं आहे, तुम्हाला पूर्ण त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे की आज माझा शत्रू संपत आहे म्हणजे त्याच्या वाईट विचारांचा नाश होत आहे, त्याचे वाईट विचार संपत आहेत. जो काही त्रास दिला होता तो आता कायमचा माझ्या आयुष्यातून संपून जात आहे. माझा शत्रू पूर्णतः माझ्या आयुष्यातून दूर होत आहे. जे काही मला त्याने आत्तापर्यंत त्रास दिलेले आहेत किंवा जी विघ्न माझ्या आयुष्यात आणलेली आहेत ती आता सगळी संपत आहेत. माझं शत्रुत्व, माझ्या घरातलं शत्रुत्व, माझ्या पतीच्या पाठी लागलेलं, माझ्या मुलांच्या पाठी लागलेलं हे शत्रुत्व, या सगळ्याचाच मी नाश करत आहे. असं तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन येऊन कंटिन्यू तिथे म्हणत राहायचं आहे किंवा ते एक पॉझिटिव्ह फील तुम्हाला आणत राहायचं आहे. घरामध्ये जर वॉश बेसिंग असेल तर तिथे जायचं आहे, नळ चालू करायचा आहे आणि पूर्ण हे फ्लश करून टाकायचं आहे. समजा तुमच्याकडे बेसिंग वगैरे नसेल, घराच्या बाहेर जाताना एक ग्लासभर पाणी किंवा एक थोडंसं पाणी घराच्या बाहेर आधीच नेऊन ठेवा किंवा जाताना घेऊन जा आणि हाताच्या मुठीवरती घराच्या बाहेर थोडंसं लांबपर्यंत जा आणि हातावरती हे पाणी ओता आणि पूर्ण हातामध्ये असणारी हळद आणि मीठ फ्लश करून टाका. बघा, हळद आणि मीठ हे फक्त मसाल्यातले पदार्थ नाही आहेत, तर हे एक माध्यम आहे, जे माध्यम तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मकता आणि शत्रुत्व बाधा दूर करेल. तुमच्या आयुष्यात असणारी जी काही संकट, क्लेश, कला आहेत त्याचा नाश करेल. बघा, खूप खूप साधा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यात जी काही शत्रुत्व बाधा आलेली आहे, जी काही तुमच्या आयुष्यात संकट आलेली आहेत, क्लेश आलेले आहेत किंवा जे काही आहे ते सगळंच्या सगळं संपून जाईल. या उपायाने तुमच्या घरामध्ये काही दरी निर्माण झालेली असेल,
कुणाचं पटत नव्हतं किंवा काय, तर ते सगळंच्या सगळं संपेल. आता हा उपाय एकदाच करायचा तर ते तुमच्यावर आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा पण करा, 4दा पण करा, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण रिझल्ट येत नाही आहे. मी स्वतः जेव्हा हा उपाय केलेला तेव्हा तुम्हाला मी सांगते 1.25 महिना मी केलेला आणि मी 2-2, 3-3 दिवसाच्या गॅपने करायचे. आज केलं तर 2 दिवसात पुन्हा एका 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला सांगते. प्रत्येकाच्या आयुष्यात शत्रुबाधा आहे, तुम्ही असाल किंवा मी असेल. 1.25 महिन्यामध्ये मला खूप चांगला अनुभव आला. डोक्यावर असणारं ओझं आपण म्हणतो ना, ते कुठेतरी कमी व्हायला लागलं. सतत वाटणारी भीती कुठेतरी थांबली. म्हणजे काही गोष्टी आपण सांगू शकत नाही, पण त्या सगळ्या वाईट गोष्टींमधून मी स्वतः बाहेर पडली. पण मी 1.25 महिना केला तर तुम्हाला वाटेल तेवढे दिवस तुम्ही करा. तुम्ही एकदा करा, 2दा करा. पण केल्यानंतर तुम्हाला काही तासातच याचा अनुभवायला सुरुवात होईल. जी निगेटिव्ह एनर्जी जी काही आहे ती पूर्णतः संपून जाईल. खूप साधा सोपा उपाय आहे बघा. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.